पटलं ढुंगणा आपटलं हे चांगलं बोलणं आहे. अरे काय का बरं दसाचं तुम्ही लोकांनी पण ताणणं लावलंय. म्हणजे वाळूचा विषय दबून जाईल. वाळूचा विषय दाबण्यासाठी किती हे माजवण लावलंय. दबेल का वाळूचा विषय आणि का दबेल. गवळणी म्हणतन ढोलकी वाजवतन आणि डायलॉग हाणतन पिक्चरच बघतात काय काम हे काय काम करतं का नाही का पिक्चरच बघतं. हा जुने पिक्चर काय नवीन पिक्चर काय सगळंच त्याच्या डोक्यात धस. नको बाबा नको. चांगली जिरवली आमची जिरली चांगली जिरली. बाबा जवळ येऊन झोपला आणि काय हात कापून नेले पाय कापून नेले ताटात बसला आणि माती कालवली. बापा काय ती शंकरपाळ्या ना हा शंकरपाळ्या लय बेकार आहे. हा शंकरपाळ्या आलाच परत त्याला न्याना जरा सरकारी दवाखान्यात करायची सगळी चेकिंग. अरे मस्त भरलंय पुन्हा गांजाडी काही याचं काही दुखत नाही. मग काय आला दसाने नाही ऐकलं का मग आता बघतो त्याच्याकडे ते अशी किती माणसाने एखाद्याला किती मला मीडियाचा खर्च किव येते. अक्षरशः काल ते विलास बडे दादा ज्या वेळेला आपले गुणरत्न सदावर ते एकेरी नाव मनोज म्हणत होते. त्याला मनोज पण म्हणू नाही मन्या पण म्हणू नाही त्याला. तर तो भिकारचोट नंगाच येतो. तो इतका पार आपल्या मुख्यमंत्र्यांना शिव्या देतोय. तो पार त्या देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा त्यांना किती घाण बोललाय. सगळ्यांना घाण बोलतो. म्हणजे यांनी लायसन काढलंय का. आणि याला एकेरी नावात बोलले तर विलास दादा बडे म्हणतात की नका ना जरा आदराने बोल. कोण आहे तो आदराने बोलायला. काय केलं त्यांनी समाजाचं वाटोळं केलं त्यांनी. त्याला आदराने बोलायचं का आम्ही का बोलायचं त्याला आदराने. मग विलास दादा तुम्हाला तो ज्या वेळेला घाण बोलतो लोकांना त्यावेळेला तुम्हाला का बरं सांगावंसं वाटत नाही त्याला की अहो जरा आदराने बोला. लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांना निवडून आणलेलं आहे हे तुम्हाला नाही सांगतायत त्याला. ज्या वेळेला मी बोलते ना त्यावेळेला लय ती बाई बोलते. नको ती बाई लय बेकार आहे बाबा लय बेकार आहे ती बाई. अच्छा हा चांगला बोलतो का. बोचा आपटला ढुंगणा आपटलं हे चांगलं बोलणं आहे. अरे काय म्हणजे हा जे करतो ते योग्य आणि बाकीचे वेडे असं नाही ना पाहिजे. विलास दादा न्याय सगळ्यांना समान पाहिजे हो. आणि तुम्ही खूप हुशार आहात आणि तुम्ही तत्वनिष्ठ आहात. तुम्ही कायद्याला धरून चालणारे आहात. बेकायदेशीर तुम्ही वागत नाहीये. कायदेशीरित्याच तुमच्या बाईट असतात. किंवा तुम्ही ज्या वेळेला कुणाची तरी मुलाखत घेताय त्यावेळेला सूत्रसंचालन करताना किंवा समोरच्याची मुलाखत घेताना तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या घेता की समोरच्याचं मनही दुखलं नाही पाहिजे त्याच्याकडनं काढूनही घेता आलं पाहिजे. हे तुम्हाला चांगलं माहिती हो. परंतु हे सगळं माहिती असताना तुम्ही त्याला अजूनही वरच चढवताच वर आणखी शिखरावर त्याला वाटोळ केलं नाही. आणि समाजाचं आणखी किती करायला लावता. का दाबला वाळूचा विषय दाबण्यासाठी का बरं दसाचं तुम्ही लोकांनी पण ताणणं लावलंय. म्हणजे वाळूचा विषय दबून जाईल. वाळूचा विषय दाबण्यासाठी किती हे माजवण लावलंय. दबेल का वाळूचा विषय आणि का दबेल वाळूचा विषय सांगा ना मला. आणि का दाबायचा. म्हणजे सरकार कुठेतरी ऍक्शन बोर्डवर आलं आणि याने बरोबर हा विषय काढला. आता हा काय बोललेला आहे थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगते. हा त्या गोदामला काय बोलला बाईट देताना म्हणला लय काय शिजवलेलं यांनी आता लय कारवाया करणार आहे आमच्यावर. कळलं म्हणला मायावर का नार आलं करू द्या म्हणला यांना फक्त कारवाईच करू द्या. याच्या पोटातलं ओठात येतं बरं का. याला ही भीती आहे कारवाया होणार आहेत. याला ही भीती आहे माझं सगळं बाहेर निघणार आहे. याला ही भीती आहे. चोर असतो ना चोर तो घाबरत असतो आणि जो चोर नसतो ना त्याला घाबरण्याचा विषयच नसतो. काय संबंधच नाही घाबरण्याचा. करणंही त्याला डर काय. पण हा चोर आहे. हा चोर आहे. याला भीती आहे की माझी चोरी पकडल्या जाणार. काय झालं माहिती का काय की ते चोर नाही का रात्रीचं म्हणतात ना ते चोराच्या मनात चांदणं ती म्हणे ना. त्याचं कारण काय असतं माहिती का की चोर चोरी करतो आणि तो आपला जात असतो रस्त्याने जातो आणि एखाद्याने त्याच्याकडे पाहिलं ना की त्याला वाटतं आहे मला पाहिलं काय नाही ह्याने पाहिलं बरं का चोरी कर. त्या माणसाचा काही विषय पण नसतो. तो आपला त्याच्या पण त्याचं सहज लक्ष जातं याच्याकडे. याला भीती काय नाही मी चोर आहे ना याचा अर्थ आहे मला ओळखलं म्हणजे ते चोराच्या मनात चांदणं येतं ना. तसं याचं झालेलं आहे. हा चोर आहे आणि याला भीती आहे. याला भीती आहे बरं का.
की मी जर प्रकाशात आलो, चोराला अंधार आवडत असतो, त्याला प्रकाशात यायला आवडत नाही चोराला. तो चोर आहे ना, अंधार शोधत असतो. हा चोर पण तसाच करतोय. हा याच्या मागं लपू का, त्याच्या मागं लपू का, दसाच्या मागं लपू काय, अमक्याच्या मागं लपू का. अरे तू काय, तुला कुबड्या घेऊनच चालायची सवय पडली का, काय गरज पडली तुला. गेलाय दस गेलाय, जाऊ द्या. एखादा म्हणतोय राजकारणांच्या भरोशावर माझा लढा उभा नाहीचे, तुला काय एवढं पार, तुला समाजाने इतकं दिलं, तू विचारच करू शकत नाही, इतकं केलंय समाजाने, डोक्यावर ठेवलंय, अख्खा महाराष्ट्र तुझ्या मागे उभा केला होता, अख्ख्या महाराष्ट्राला सांगितलं होतं याच्या केसाला धक्का नाही. कोण मारत होतो कोणाला, कोण कोणाला मारायला उठलंय तू सांगतोय. आणि लोक माझा अंतिम निर्णय, लोक माझा ऐकतात. कोणची लोक ऐकतायत, एक काय पण फेकतो का, कोणती लोक ऐकतायत तुझं, कुठली लोक ऐकत नाही, कुठलीही लोक तुझं ऐकत नाही. हे तुझं पेरणं लावलं, तुझं उगवणं लावलं, तुझं काढणं लावलं, तुलाच मी म्हणजे हा तू असा होऊन बसलेला आहे मसीहा की अरे विचारायलाच नको. हा काय ते बाबा जवळ येऊन झोपला आणि काय हात कापून नेले, पाय कापून नेले, ताटात बसला, माती कालवली, बापा काय ते, बाप रे बाप. काय याचं कुठेतरी लागतोय का मेळ, कुठेतरी जुळतंय का, काही काहीच नाही. फक्त भपाऱ्या मारायच्या, फक्त लंब्या 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 झोडायच्या बस, फक्त भपाऱ्या मारायच्या आणि येड्यात काढायचं बस. आणि मीडियाला तिलाही आवडतंय काय ते, माती कालवली, ताटात बसलं, जवळ झोपलं, मुंडके तोडून नेले, पाय तोडून नेले, गळाच कापला. काय रे देवा 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 देवा, बापरे बापरे बाप. म्हणजे धस हा इतका महत्वाचा होऊन गेला होता का धस हा काही म्हणजे पद आहे त्याच्याकडे कायद्याचं काही, की धसनी जरा मदत नाही केली तर तिकडे जज तो निर्णय देणार नाही, असं काही आहे का. अरे कोर्ट आहे, काय संबंध, कोर्टाचा बाब कुणी नसतो. कायदेशीर ज्या बाबी आहेत, जर त्याच्यामध्ये कायदेशीर बाबींमध्ये ते बसत असेल तरच ते करतील ना. तुम्ही म्हणता म्हणून करायचं, तुम्ही म्हणता म्हणून फाशी द्यायची, म्हणजे ते कायद्यात ती तरतूद असो नसो, तुम्ही म्हणताय द्या एखाद्याला फाशी द्या. संविधान काय म्हणता येईल, संविधानाप्रमाणे पण वागलं पाहिजेत ना. असं कसं बेकायदेशीर वागून कसं चालणार. हा देश लोकशाहीवर चालतोय, संविधानावर चालतोय, तुमच्या सांगण्यावर आणि तुमच्या बोलण्यावर चालत नाहीये. अशा पद्धतीत फक्त वाळूचा जो काही प्रकार आहे तो दाबण्यासाठी हे इतकं मोठं यांनी कुभांड रचलं आणि इतकं हे ताणवलं लावलं, फक्त वाळूचा विषय दाबण्यासाठी बस, दुसरं काहीच नाहीये. तुम्ही कितीही केलं ना तरी वाळूचा विषय दाबणार नाही. धसनी त्यांना वाळूच्या विषयात मदत केली नाही म्हणून त्या धसवर एवढा खार खाऊन, आणि बरोबर तो सापडला तिथं. म्हणजे तो राग होताच त्याच्या डोक्यात धसचा, एकतर धसनी याला खाल्लं, ही गोष्ट खरी होती. मराठा समाजाचं नेतृत्व कुणीतरी याच्यापेक्षा जास्त पुढे आलं होतं. मग याच्या बघा पोटातलं ओटात कसं येत असतं. माणूस जर एखाद्याविषयी जर आकस भाव नसेल ना एखाद्याच्या मनामध्ये, याच्या मनामध्ये आकस भाव आहे, दसांच्या बद्दल राग आहे, द्वेष आहे, आकस भाव आहे, घृणा आहे, आणि ती त्याच्या अगदी पोटातली ओठात आली ज्या वेळेला. मग तो वाट बघून होतो, कुठं तू सापडतो रे मला, कुठं तू सापडतो, मग तुला सांगतोच मी. आणि ते गवळणी म्हणतन, डोलकी वाजवतन आणि डायलॉग हाणतन, पिक्चरच बघतात काय काम हे काय काम करता का नाही का, पिक्चरच बघतं. जुने पिक्चर काय, नवीन पिक्चर काय, सगळंच त्याच्या डोक्यात येईल. काय कुठं चाललोय आपण सांगा ना. म्हणजे काय माहिती का, हे एकदम एवढं येतं का हो बाहेर, हे मला भेटायचं नाही, ते मला भेटायचं आहे, कोण मला भेटायचं, इच्छाच नाही आपली. कोण तू मुळात मध्ये मला कळत नाही, काय गरज बरं दसांना पण याचं कौतुक करायची नाही. तो जर तुम्हाला एवढा घाण बोलतो तुम्ही पण सांगा ना, मला नाही भेटायचं याला, कोणा तो इतका घाण बोलतो तुम्ही म्हणता आमचं दैवत आहे. अरे काय संबंध, छत्रपती नंतर दैवतच नाही मराठ्यांना, काय संबंध, कुणालाही दैवत बोलताय. याची भाषा बघा, याचं काम बघा, काय समाजासाठी मातीत घातला समाजाने, वाटोळ केलं याने, आणि हे दैवत आहे आमचं, मनोज दादा आमचं दैवत आहे. आणि आम्ही काय दस साहेब काय करताय तुमचं, तुम्हाला तरी कळतंय का. अरे द्या ना हुडकावून त्याला, कोण तू कोण गेला 30 मार खार लागून, तो म्हणतो मला भेटायचं नाही. धस
बाबा नको, चांगली जिरवली आमची जिरली, चांगली जिरली. कठीण विचित्र माणूस ह्या, भयंकर विचित्र प्राणी की कुठंच म्हणजे दिसणारही नाही भेटणारही नाही असं नमुना. स्वतःच शिजवून घेण्यासाठी काय येड्याचं सोंग घेतोय, काय तो येडवून पेडगावला जातं. खतरनाक विचित्र शंकरपाळ्या, खरी गोष्ट आहे. शंकरपाळ्या ना, हा शंकरपाळ्या लय बेकार आहे. हा शंकरपाळ्या आलाच परत त्याच्या नाही म्हणले भेटायचं. काहीतरी यालाच नेऊन तिकडं कुंभमेळ्यात मध्ये ना त्या महाराज लोकांसोबत द्यायचा होता. जा तिकडं बाबा, जा तिकडं. तू म्हणत होता ना, हा म्हणत होता की, हा काय म्हणत होता, जरा का भाजप निवडून आली ना निघून जाईन म्हणत होता महाराष्ट्रातून. मी निघून याच्या बाईट आहेत यांना जावं आता त्या कुंभमेळ्यात मध्ये मस्त आपलं राहत तिथं. असंही तुझा काही उपयोग नाही. जे 2 एकर होतं ते विकून खाल्लं तू, काही ठेवलं नाही घरच्यांना. जाते आता तू जे कमावून ठेवलंय ना त्यांना, ते आयुष्यभर आपल्या सुखात मध्ये राहतील घरातले. तू जा आपलं तिकडं कडकडे डाबरे डाबरीसे. विचित्र माणूस, विचित्र प्राणी. मराठा समाजाला हे कसं भेटलंय भिकार. लय बाबा ना, लय लोकांनी नाही त्या समाजाचं वाटोळं केलं, परंतु याच्या इतकं वाटोळं मी काय सांगते कुणीच केलं नाही. याच्या इतकी बर्बादी आतापर्यंत कुणीच केली नसेल, इतकी बर्बादी याने समाजाची केली. विचित्र माणूस हा, विचित्र प्राणी. फक्त वाळूचा विषय दाबण्यासाठी त्याने काय, हा त्याला म्हणतो डायलॉग आणतो. तू काय करतो, तू हे डायलॉगच की. हा आमच्या ताटात खाल्लं ना, आमच्या ताटात माती मिसळली ना, आमच्या जवळ झोपलं ना, आमचा हात तोडून नेले ना, आमचे पाय तोडून नेले ना, आमचा गळा कापला. बाई 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 बाई, ते आमच्या पोरं जाळात फेकली, त्यांना वांग्यावाली भाजलं ना, आमच्या पोराचं भरीत केलं. बापरे बापरे, काय हे काय बोलतय. शी, विचित्र किळस यायला लागली. घृणा, किळसवाना प्रकार करायला लागला हा माणूस आता खरंच. ए बाबा ने तुझ्या घरी न्या तुमच्या घरी एनडीएची माणसं तुम्ही. आणि मनोज जरांगेला तुम्हीच चांगले म्हणणार, कारण तुम्हीच मोठा केला ना त्याला. तुम्ही चांगलेच म्हणणार त्याला. तुमच्यासारख्या लोकांना तो चांगलाच दिसणार आहे. न्या त्याला घरी, तुमच्या न्या घरी नेऊन ठेवा. अगदी बरोबर रोहित दादा, परंतु तो पागल नाही होतो बरं का. तो पागल करून दुसऱ्यांना, एवढं लक्षात ठेवा, तो दुसऱ्यांना पागल करेल. हा तो पागल नाही होते. येडा पण की पेडा खारा हो. पहिलंही मी सांगितलं होतं, आताही तेच सांगते मी. तो असं, मी फार प्रामाणिक आहे, मी खूप काय समाजासाठी मी वाहून नेलंय. मला ते पोटात दुखतं, किडन्या काम करत नाही. याला न्या ना जरा सरकारी दवाखान्यात, करा याची सगळी चेकिंग. अरे मस्त भरलंय पुन्हा गांजाडी, काही याचं काही दुखत नाही. हा चतुर आहे तो, अगदी बरोबर, अगदी 100% खरं. त्याच्या एवढा चतुर नाही. बरोबर त्याने बघा ना तुम्ही, वाळूचा विषय दाबण्यासाठी काय त्याने ताणून धरलाय. बाप रे बाप, काय ताणून धरला त्याने विषय. हा वाळूचा विषय दाबण्यासाठी. आणि ते काही करून नाही का त्या दसांनी आता त्या फडणवीसांना नाही का मॅनेज करावं आणि ज्याच्यावरचे बाबा गुन्हे दाखल केलेले मागं घ्यावं. कारण ते नाही ना केलं. 2 दिवसाचे माणसं मंत्रालयात फिरतात. कशाला फिरत होते तुझे माणसं, सांग ना. 2-4 दिवसापासून तुझे माणसं मंत्रालयात कशाला फिरत होते. मंत्रालयाच्या दालनामध्ये काय करत होते तिथं. हा फोन करायला लावत होते का. शंभूराजेंना फोन करायला होता, सामंतांना फोन करायला होता. अरे कुणीच नाही ऐकलं. मग काय आला दसावर, दसाने नाही ऐकलं का. मग आता बघतो त्याच्याकडे. ते अशी याची पद्धत आहे. समाजाला कळलेलं आहे. 2-4 सोडले ना तर बाकी आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आज पुन्हा एक पुण्याची टीम उठली. ती टीम आहे कोणाची, राष्ट्रवादी काँग्रेसची आणि संभाजी ब्रिगेडची. हा 2-4 काय 2 बायका होत्या, 2-4 माणसं होते. त्यांनी केलं की आम्ही याव करून आम्ही, कोणी नाही. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचं कुणीही समर्थन करणार नाही, कुणीच करणार नाही. जो समर्थन करेल ना तो नालायक नीच. कुणीच समर्थन करणार नाही त्या मारेकऱ्यांचं, एवढं लक्षात ठेवा. हा त्यांनी मारलं ना त्याचं समर्थनच नाही, ज्या पद्धतीत मारलं त्याचं. तर चला हरकत नाहीये. मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. लाईक करा. लाईक फार महत्वाची तुमची. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार. तोपर्यंत तुमची संगीता ताई वानखेडे.